आरोग्य विभागाकडून दिव्यांग दाखले देताना तसंच वैद्यकीय बिलं मंजूर करताना आर्थिक देवघेव होत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून होत होता. याच अनुषंगानं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज अचानक जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाला भेट देऊन कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी त्या ठिकाणी आर्थिक देवघेवीची नोंद असलेलं एक रजिस्टर सापडलं. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या प्रकरणी दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी करत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात ठिय्या दिल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांनी येत्या 2-3 दिवसांमध्ये या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करू अशी ग्वाही दिली आहे. म्हणणं की मीटिंग असल्यामुळे फक्त तयारी करत होतो, पण दादाने वेळ मागितला, मी वेळ दिला, सगळं दाखवलं, कुठेही हे नाही आहे. आणि हे काय याची आपण चौकशी करू आणि याच्यामध्ये संबंधितांवर गुन्हा दाखल करू, दादांना मी शब्द दिला. मला फक्त एवढंच विनंती आहे दादाने की 2 दिवस द्या, पूर्ण रेकॉर्ड तपासून मी किती पेंडिंग आहेत, किती का ठेवल्या, याचं सगळं एकत्रित अहवाल तयार करून तुम्हाला पण देतो. त्यात आता कोण सर आहेत, मॅडम आहेत, 70,000 90,000 म्हणजे ज्यांना भाकरी मिळत नाही असे लोक इथे येतात आणि त्यांच्या तुमचे आकडे बघितले तर मात्र त्यांचे चक्कर येऊन पडतील असे आकडे आहेत. म्हणजे काय वस्तू कोण सर आणि कोण मॅडम याची चौकशी होणार काय? नाही, करू ना, सगळ्यांची चौकशी करू आपण. मी याच्यावर सगळं अहवाल तयार करतो, तुम्हाला देतो आणि जे काही येईल पारदर्शकपणे आपण त्या सगळ्या गोष्टी फेस करू. काय सारखं पारदर्शी सांगायची वेळ आली ती त्याच कारण कसं आहे, ते जे वरचं सेक्शन आहे ते पेंडिंगचं आहे. माझ्या काळात ज्या काही आल्या ना, मी सेक्शनला ठेवलेल्या आहेत फाईल. मी म्हटल्यास त्यांचा इंटरव्ह्यू घ्या, सेक्शनला फाईली आहे. ज्यांना त्रुटी आहे त्यांना त्रुटी पण आपण कळवल्या. आता मागच्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही, त्याची माहिती घेऊन. ठाकरे गटाच्या या आंदोलनानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी कारवाईचं आश्वासन दिलंय. मात्र शासकीय कार्यालयातील वादग्रस्त प्रकरणांच्या चौकशांचं पुढं काय होतं हे समजतच नाही. त्यामुळे ही चौकशी तरी पारदर्शीपणे पडून चुकीचं काही घडत असेल तर ते रोखलं जाईल ही अपेक्षा आहे.